या शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक असतील, गावकरी असतील, सरपंच साहेब असतील आणि व्यासपीठावरील इतर मान्यवर, हॅलो, व्यासपीठावरील इतर मान्यवर यांचे सर्वांचे मी स्वागत करून 2 शब्द बोलतो. आज जे चिमुकल्यांनी आमचं स्वागतम जे केलं एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आम्हाला एवढ्या लहान लहान मुलींकडनं अशी अपेक्षा नव्हती, एवढी त्यांनी आमचं स्वागत चांगल्याप्रमाणे केल्यामुळं त्यांचे मी पहिले धन्यवाद मानतो. आणि एवढ्या वेळा उशीर झाल्यामुळं तुम्ही आमची वाट बघत बसला त्याबद्दल मी पहिली दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमच्या संस्थेबद्दल थोडक्यात मी माहिती सांगतो. एक हात मदतीचा म्हणजे ही एक संकल्पना आम्हाला जे काय महापूर आला होता त्यामध्ये मिळालेली आहे. आणि ज्या काय आमच्या संस्था आहेत, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, आधार शैक्षणिक संस्था असेल, अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स असेल किंवा अमोटेक प्रॉडक्ट्स टेक सोल्युशन असेल, या सर्व संस्था मिळून आम्ही एक सामाजिक उपक्रम हा एक हात मदतीचा राबवला आहे. तर अशा ज्यांना मदतीची आज गरज आहे, ज्या अतिवृष्टीमुळे तुमचं सगळं घरदार वाहून गेलं आहे किंवा शेती वाहून गेली, शेतीतला माल वाहून गेला आहे, तर ही हानी कसं आहे, एक वेळेस तुम्ही कुठेतरी कामाला जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन तुम्ही 1-2 वेळेस ती भरून काढू शकता किंवा इतरही ज्या संस्था आहेत त्या मदत करत असतात. तर ह्या सर्व मदत करत असताना आम्हाला कुठंतरी जाणवलं की शैक्षणिक मदत ही केली पाहिजे. कारण जसं घरदार वाहून गेलं म्हटलं तर मुलांचे दप्तरे वाहून गेले, शाळा सगळं वाहून गेलं, तर त्यामध्ये आपण शैक्षणिक मदत करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. याच्यामध्ये त्यांना वर्षभर लागणारं जे साहित्य आहे, वह्या असतील, पेन्सिल असतील, रबर असतील, शार्पनर असेल, या सर्व आपण त्यांना पुरवलेल्या आहेत. तर ही छोटीशी मदत आमच्याकडनं स्वीकार करावी आणि या शाळेची अशीच भरभराटी हो. इथनं छोटे छोटे मुलं शिकून पुढे जाऊन IPS IAS अधिकारी घडो ही मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.